Next article is CAM plants and CAM pathway. Crassulacean acid मेटाबॉलिझम. अशा प्रकारची मेटाबॉलिझम क्रॅसुलॅसी नावाच्या फॅमिलीमध्ये सापडली आणि म्हणून याला क्रॅसुलॅसियन ऍसिड मेटाबॉलिझम म्हटलेलं आहे. पहा, नॉर्मल कंडिशन मध्ये C3 पाथवे फॉलो केला जातो. टेम्परेचर कमी असलं तर, ऑप्टिमम असेल तर. जरा हाय टेम्परेचर ट्रॉपिकल रिजन मध्ये राहणाऱ्या प्लांट मध्ये C4 पाथवे फॉलो केला जातो. आणि याच्याही पेक्षा जास्त टेम्परेचर डेझर्ट मध्ये आहे. डेझर्ट मध्ये राहणाऱ्या प्लांट मध्ये CAM पाथवे फॉलो केला जातो. आता हे CAM प्लांट जे आहेत, आपल्याकडे निवडुंगा आहे, ब्रायोफाइलम आहे, पोर्च्युलाका आहे, कितीतरी प्लांट्स आहेत तसे. फ्लेशी लिव्स आपल्याला त्याचे पाहायला मिळतात. लिव्स आर कवर्ड बाय थिक क्युटिकल टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. कारण तिथं टेम्परेचर जास्त असल्यामुळं ट्रान्सपिरेशनचा रेट मिनिमाइज करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लिव्स फ्लेशी आहेत आणि यांच्यामध्ये सगळे मॉडिफिकेशन जे असतात ते ट्रान्सपिरेशन मिनिमम व्हावं यासाठी. आणि त्यातच एक महत्वाचं मॉडिफिकेशन आहे स्टोमाटा ओपन ड्यूरिंग नाइट and close during day. दिवसा लाईट जास्त आहे, टेम्परेचर जास्त आहे, त्यामुळं ट्रान्सपिरेशनचे चान्सेस जास्त आहेत. म्हणून त्यांनी काय आयडिया केली, दिवसा आपले स्टोमाटा क्लोज ठेवू आणि रात्री स्टोमाटा ओपन ठेवू आणि CO2 फिक्सेशन रात्री करू. बाकीच्या प्लांटमध्ये लाईट रिॲक्शन तर दिवसा होतात, डार्क रिॲक्शन सुद्धा दिवसा होतात, कारण दिवसा स्टोमाटा ओपन असतात. पण यांच्यामध्ये मात्र स्कोटो ऍक्टिव्ह स्टोमाटा आहेत. स्कोटो ऍक्टिव्ह, नाईटला ओपन, डेला क्लोज. बाकीच्या प्लांट मध्ये डेला स्टोमाटा ओपन, नाईटला क्लोज, फोटो ऍक्टिव्ह स्टोमाटा. हे तसे मॉडिफाईड C4 प्लांट आहेत. यांच्यामध्ये मेसोफिल टिश्यू जो आहे, म्हणजे याच्यामध्ये नो डिफरन्सिएशन ऑफ मेसोफिल and bundle sheath chloroplast. So all reactions takes place in mesophyll chloroplast only. सगळ्या रिॲक्शन मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये होतात. हा C4 पाथवेच आहे, फक्त मेसोफिल क्लोरोप्लास्ट मध्ये होतोय. आणि लाईट रिॲक्शन दिवसाच, पण डार्क रिॲक्शन CO2 फिक्सेशन रात्री आणि काही रिॲक्शन दिवसा. डाययुरेनल ऍसिड मेटाबॉलिझम त्याला आपण म्हणतो. हा सगळा प्रयत्न कशासाठी केला? टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशनचा रेट मिनिमाइज करण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे. बघूया आता यांनी काय काय केलंय. आता इथं काय मेसोफिल सेल्स आणि बंडल शीथ सेल असं सेपरेशन नाहीच आहे.
परंतु रिॲक्शन, काही रिॲक्शन नाईटला होतात, काही रिॲक्शन डेला होतात, एवढाच तो फरक आहे. सो दिस पाथवे इज सेपरेटेड बाय टाइम. क्वेश्चन में आस्क, दिस पाथवे इज सेपरेटेड बाय टाइम. आणि जसं C3 पाथवे मध्ये एका CO2 साठी 3 ATP लागले, C4 मध्ये 5 ATP लागले, इथं 6.5 ATP लागतात. हा फरक लक्षात असू द्या. बाकी C4 पाथवेचा आहे, फक्त नाईटला कसं आहे, स्टोमाटा ओपन, आणि त्यामुळं CO2 फिक्सेशन नाईटला होतं. PEP कार्बोझायलेज, PEP PEP fix CO2 in presence of PEP carboxylase to produce oxaloacetic acid, and oxaloacetic acid is converted into malic acid in same chloroplast. मॅलिक ॲसिड त्याच क्लोरोप्लास्ट मध्ये आहे, इथं 2 प्रकारचे क्लोरोप्लास्ट नाहीत. आणि हे जे मॅलिक ॲसिड रात्रभर तयार होतं, स्टोर्ड इन लीफ व्हॅक्युअल. रात्रभर CO2 फिक्सेशन होणार, मॅलिक ॲसिड बनणार आणि ते स्टोअर केलं जाईल. रात्रभर मॅलिक ॲसिड तयार होईल आणि स्टोअर केलं जाईल, म्हणून याला आपण नाईट ॲसिडिफिकेशन असं म्हणतो. pH कमी होतोय, मॅलिक ॲसिड रात्रभर तयार होत असल्यामुळं अर्ली मॉर्निंगला हायेस्ट अमाऊंट मध्ये मॅलिक ॲसिड असणार. त्यानंतर डे टाइमला काय होतंय, यू नो दिस मॅलिक ॲसिड अंडरगो ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन. आपल्याला C4 पाथवे माहीतच आहे, त्यामधून पायरुविक ॲसिड तयार होत आहे, CO2 बाहेर पडतोय, C3 पाथवे मध्ये CO2 बाहेर पडलेला फिक्स करून शुगर बनवली जाते. आणि दिवसभर काय होतं, या शुगरचं कन्व्हर्जन स्टार्च मध्ये होतं. स्टोमाटा क्लोज ठेवले जातात. पुन्हा काय होणार, पुन्हा संध्याकाळच्या वेळी हे शुगरचं कन्व्हर्जन या पायरुविक ॲसिड असेल, त्याच्यापासून पण शुगर बनेल आणि ही संपूर्ण शुगर कशामध्ये कन्वर्ट होईल, स्टार्च मध्ये होईल. दिवसभर मॅलिक ॲसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन होणार, शुगरचं कन्व्हर्जन स्टार्च. दिवसभर ॲसिड कमी होत आहे म्हणून त्याला आपण म्हणू डे डिॲसिडिफिकेशन. काही रिॲक्शन रात्री आणि काही रिॲक्शन दिवसा, म्हणून त्याला डाययुरेनल ॲसिड सायकल असंही म्हटलेलं आहे. पुन्हा रात्री काय होणार, स्टोमाटा ओपन होणार, स्टार्चचं कन्व्हर्जन शुगर मध्ये होणार आणि याच्यापासून PEP बनणार, पुन्हा पाथवे सुरू राहणार. अशा प्रकारे
C4 पाथवेच्या काही रिॲक्शन दिवसा होतात, काही रिॲक्शन रात्री होतात आणि एकाच क्लोरोप्लास्टमध्ये होतात. हा महत्वाचा फरक इतरापेक्षा आहे. सो दिस पाथवे इज सेपरेटेड बाय टाइम. रात्री स्टोमाटा ओपन, CO2 फिक्सेशन नाईटला होणार, C4 पाथवे न होणार, OAA तयार होणार, मॅलिक ॲसिड तयार होणार आणि मॅलिक ॲसिड लिपच्या व्हॅक्युअलमध्ये स्टोअर होणार. नाईट ॲसिडिफिकेशन त्याला आपण म्हणू. दिवसभर मॅलिक ॲसिडचं ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन करून शुगर बनणार, शुगरची स्टार्च बनणार. डिॲसिडिफिकेशन आणि संध्याकाळी पुन्हा स्टार्चचं कन्व्हर्जन शुगरमध्ये, त्याचा उपयोग स्टोमाटल ओपनिंगमध्ये केला जातो आणि PEP तयार होणार आणि पुन्हा प्रोसेस रिपीट होणार. अशा प्रकारे डाययुरेनल ॲसिड सायकल फॉलो केलं जातं CAM प्लांटमध्ये. थँक्यू व्हेरी मच.